26 वर्षाचा केतन अग्रवाल जो आपल्या फॅमिलीसाठी सक्सेस ग्रुपचा डायरेक्टर होता, आपल्या 20 वर्षाच्या मंगेतर सिया गोयल सोबत सकाळी 8:30च्या सुमारास घरून निघाला होता. त्यांचं डेस्टिनेशन होतं की लोणावळ्याजवळ स्थित ऐतिहासिक लोहगड किल्ला. त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या प्री वेडिंग शूटसाठी लोकेशन बघायचं होतं. दोघं साधारण 9:30 वाजेपर्यंत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले होते आणि तिथून थोडा ट्रॅक करून किल्ल्यावर पोहोचले. साधारण 10:30च्या सुमारास जेव्हा केतन किल्ल्याच्या एका टोकावर उभा राहून फोटो क्लिक करत होता, तेव्हा अचानक त्याचा तोल गेला आणि तो घसरून 350 ते 400 फूट खोल दरीत कोसळला. दरी खूपच खोल होती आणि रस्ताही तितकाच खडतर होता की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यामुळे खूप अडचणी येत होत्या. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर 19 जूनच्या सकाळी जो सियाचा 20वा वाढदिवस होता, त्याच दिवशी केतनची डेट 400 फूट खोल दरीतून रिकव्हर केली जाते. तपासादरम्यान सियाने वारंवार हे स्टेटमेंट दिलं की त्यावेळी वारा खूप वेगवान होता आणि फोटो काढताना केतन स्वतःला सावरू शकला नाही, ज्या कारणामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडून गेला. सुरुवातीला फॅमिली आणि पोलिसांनी याला एक अपघात मानला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर केतनचा मृतदेह पाण्यात आणला गेला, ज्या ठिकाणी पूर्ण रीतिरिवाजासह त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि तोपर्यंत अग्रवाल फॅमिलीला किंवा कोणालाही किंवा पोलिसांना सुद्धा हा अंदाज नव्हता की हा कोणताही साधा अपघात नसून एका मोठ्या काटाचा भाग बनला होता. परंतु केतनच्या अंत्यसंस्काराच्या साधारण 2 ते 3 दिवसानंतर जेव्हा नातेवाईकने जाणे सुरू झाले, तेव्हा सिया गोयल आणि तिची फॅमिली देखील केतनच्या घरी पोहोचली. अशा प्रसंगी लोक सहसा अपघाताच्या प्रत्यक्षदर्शीला वेगवेगळे प्रश्न विचारतात, जेणेकरून हे समजून घेता येईल की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. कारण केतनच्या फॅमिलीसाठी हे मानणं अत्यंत कठीण होतं की केतनसारखा माणूस जो एक प्रोफेशनल ट्रॅकर होता आणि त्याला ट्रॅकिंगचा वर्षाचा अनुभव होता, जो इतक्या सहजपणे घसरून कसा काय पडू शकतो. हेच कारण होतं की तिसऱ्या दिवशी जेव्हा सिया घरी पोहोचली, तेव्हा केतनच्या बहिणीने तिला एकांतात बसून त्या दिवसाच्या पूर्ण घटनेबद्दल चौकशी सुरू केली. तेव्हा त्या संभाषणादरम्यान सियाच्या हावभावांनी केतनच्या बहिणीच्या मनात एक विचित्र संशय निर्माण केला. तिच्या डोळ्यात ते दुःख नव्हतं जे आपल्या मंगेतरला गमावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसलं पाहिजे. ती नजर मिळून बोलू शकत नव्हती आणि तिच्या उत्तरात सुद्धा वारंवार बदल दिसत होते. तिथूनच त्या रस्त्याची पहिली झलक समोर येऊ लागली. या घटनेची सुरुवात फेब्रुवारी 2026 मध्ये झाली होती. पिंपरी चिंचवडचे मोठे रिअल इस्टेट बिझनेसमॅन विशाल अग्रवाल यांनी आपल्या 26 वर्षाच्या मुलासाठी म्हणजे केतन अग्रवालसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. केतन आपल्या फर्म सक्सेस ग्रुपचा डायरेक्टर होता आणि एक होणार तरुण म्हणून तो ओळखला जात होता. याच दरम्यान त्याची चर्चा एका अशा फॅमिलीशी झाली त्याचे त्यांचे सुमारे 35 वर्ष जुने परिचित होते, म्हणजे जान पहिचान होती. त्या फॅमिलीची मुलगी होती सिया गोयल, जी केवळ 20 वर्षाची होती आणि कॉमर्सची स्टुडंट असण्यासोबतच आपला स्वतःचा बेकरी बिझनेस सुद्धा ती सांभाळत होती. दोन्ही कुटुंबाच्या जुन्या संबंधामुळे चर्चा वेगाने पुढे जात होती आणि 11 फेब्रुवारी 2026ला मोठ्या धूमधडाक्यात सिया आणि केतनची एंगेजमेंट करून दिली. त्यावेळी सर्व काही अगदी परफेक्ट दिसत होतं. दोन्ही फॅमिलीचे सतत भेटणं, बोलणं, सोबत डिनर करणं, येणाऱ्या लग्नाची प्लॅनिंग करणं, प्रत्येक गोष्ट एखाद्या खुशाल सुरुवातीसारखीच वाटत होती. लग्नाची तारीख 25 नोव्हेंबर 2026 ठरवण्यात आली. जर आपण काही व्हिडिओ काढून पाहिले तर स्पष्ट जाणवतं की तो सियाला घेऊन किती सिरियस होता, तो तिला किती प्रेम करत होता आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी हर संभव प्रयत्न तो करत होता. असो, वेळ हळूहळू पुढे जात राहिली. दोन्ही फॅमिलीमध्ये सर्व काही अगदी नॉर्मल चालू होतं आणि या काळामध्ये त्यांचं नातं सुद्धा आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग झालं होतं. तेव्हा 31 मेचा दिवस आला जेव्हा केतन अग्रवालने सियाला लोहगड किल्ल्यावर एका छोट्या ट्रॅकिंगसाठी चालण्यास सांगितलं. ट्रॅकिंग आणि किल्ला एक्सप्लोरेशनसाठी त्याचं जुनून कोणापासूनही लपवलेलं नव्हतं. म्हणूनच हा त्याच्यासाठी एक सामान्य दिवस होता. सियाने सुद्धा कोणत्याही संकोचशिवाय होकार दिला सोबत जाण्यासाठी. पण पोलीस इन्व्हेस्टिगेशननुसार त्या दिवशी त्या किल्ल्याची धोकादायक खोली पाहून सियाच्या मनात पहिल्यांदाच केतनला आपल्या मार्गातून हटवण्याचा विचार आला. याच्यानंतर काही दिवसांनी 6 जूनला त्यांचे प्री वेडिंग शूट इंडोनेशियाच्या बालीमध्ये प्लॅन होते. पासपोर्ट, तिकिटे आणि पूर्ण ट्रिपची तयारी आधीच झालेली होती. पण 5 जूनला सियाने पुन्हा एकदा केतनला त्याच लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनुसार तिला आपला प्लॅन तिथेच एक्झिक्युटिव्ह करायचा होता. जरी दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे फॅमिलीने या आयडियाला नकार दिला. तेव्हा 6 जूनला सर्वजण मुंबई एअरपोर्टसाठी रवाना झाले. तेव्हा वाटेमध्ये सियाने अचानक तब्येत खराब असल्याचं नाटक केलं आणि एका रेस्टॉरंटवर गाडी थांबवली. ज्या ठिकाणी वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने तिने केतनचा पासपोर्ट त्याच्या बॅगेतून काढला, त्याचे तुकडे केले आणि टॉयलेटमध्ये फ्लश केलं. आणि जेव्हा एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर खूप शोधाशोध करून सुद्धा त्यांचा पासपोर्ट सापडला नाही.
तेव्हा नाईलाजाने बाली ट्रिप कॅन्सल करावी लागली आणि सर्वांना परत पुण्यात परतावं लागलं. आता या घटनेनंतर केतनच्या वडिलांच्या मनात एक प्रश्न पडला होता. जेव्हा सर्व पासपोर्ट आणि करन्सी एकाच बॅगेत ठेवले होते, तर फक्त केतनचाच पासपोर्ट कसा गायब होऊ शकतो? मग 14 जूनचा दिवस आला. सियाने पुन्हा एकदा केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी कन्व्हिन्स केलं. इन्व्हेस्टिगेशननुसार यावेळी तिने केतनला दरीच्या दिशेने ढकललं देखील होतं. हो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पहिली कोशिश केली गेली होती, पण नशिबाने त्या दिवशी केतनला वाचवलं. कारण खाली पडताना तो एका झाडावर किंवा झुडपात अडकला होता आणि त्याचा जीव वाचला. नवल तर हे बघा की केतन स्वतःला सावरून उभा राहतो तेव्हा सियाने लगेच आपली स्ट्रॅटेजी बदलली. ती जोरात साप ओरडू लागली. तिने केतनला हे खात्री पटवून दिली त्या ठिकाणी एक साप होता आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिने त्याला धक्का दिला होता. इथं केतनने सुद्धा तिच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवला. इतकंच नाही, घरी परतल्यावर त्याने आपल्या फॅमिलीलाही सांगितलं की त्या दिवशी सियाने त्याचे प्राण वाचवले आहेत. पण त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता की ज्याला ते स्वतःचे जीवनरक्षक समजत होते, प्रत्यक्षामध्ये तीच त्याची काळ बनली होती. असो, या घटनेनंतर म्हणजे पहिल्या प्लॅनिंग नंतर जेव्हा पहिला प्लॅन यशस्वी झाला नाही, त्याच्यानंतर सिया अजून जास्त अस्वस्थ आणि परेशान राहू लागली. कारण लग्नाची तारीख आता सतत जवळ येत होती. दरम्यान 19 जूनचा दिवस सुद्धा आता जवळ होता, जो सियाचा 20वा वाढदिवस होता. केतनने या प्रसंगाला अधिक यादगार बनवण्यासाठी महाबळेश्वरच्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये डझनभर रूम्स बुक केल्या होत्या, ज्या ठिकाणी दोन्ही फॅमिलीज आणि जवळच्या मित्रांसोबत एक मोठी सेलिब्रेशन पार्टी सुद्धा होणार होती. पण सियाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललं होतं. तिने केतनला सांगितलं की तिला तिचा वाढदिवस फॅमिली आणि फ्रेंडच्या मध्ये नाही, तर त्याच्यासोबत एकटं साजरा करायचा आहे. यासोबतच तिने पुन्हा एकदा 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट सुरू केला होता. फॅमिलीला सुद्धा समजत नव्हतं की ती वारंवार त्याच किल्ल्यावर जाण्याचा हट्ट का करत आहे, तिला काय गरज आहे. पण सियाने हे सर्वांना मना केले की तिला ती जागा खूप आवडते आणि तिला तिचे प्री वेडिंग सुद्धा त्या ठिकाणी शूट करायचं आहे. केतनने सुद्धा तिच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवला. त्याला वाटलं की सिया एक साधेपणा आवडणारी मुलगी आहे. तिला परदेशातील जगमगाटापेक्षा आपल्या देशातील ऐतिहासिक जागा जास्त आवडतात. कदाचित हाच विश्वास त्याची सर्वात मोठी कमजोरी बनला. मग 18 जूनची सकाळ आली तेव्हा दोघं लोहगड किल्ल्यासाठी निघाले. पोलीस इन्व्हेस्टिगेशननुसार सिया केतनला किल्ल्याच्या अशा कोपऱ्यावर घेऊन गेली ज्या ठिकाणी खोल दरी स्पष्ट दिसत होती आणि खूप प्रेमाने सांगितलं की तू त्या ठिकाणी थांब आणि म्हणाले मी तुझा इथून परफेक्ट फोटो क्लिक करते. केतन दरीकडे पाहत पोच देत होता तेव्हा सियाने मागे उडी घालून लपलेल्या आपल्या प्रियकर चैतन्याला हाताने सिग्नल दिला. दोघांनी त्या ठिकाणची गर्दी कमी होण्याची अर्धा तास वाट सुद्धा पाहिली होती, जेणेकरून त्या ठिकाणी कोणताही आय विटनेस बनू नये. आणि जशी संधी मिळाली, सिया आणि चैतन्याने मिळून केतनला एक जोरदार पुश दिला आणि केतन स्वतःला सावरण्याआधीच 400 फूट खाली खोल दरीत कोसळला. केतनच्या मृत्यूच्या 3-4 दिवसानंतर जेव्हा घरात शोकाकुल वातावरण होतं, तेव्हा सिया अग्रवाल फॅमिलीला भेटवायला पोहोचली. ज्या ठिकाणी केतनच्या बहिणीने तिला एकांतात बसून त्या दिवसाच्या पूर्ण घटनेबद्दल विचारलं, पण तिची उत्तरं काही वेगळीच कहाणी सांगत होती. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सियाच्या उत्तरात ना तर एकदम स्पष्टता होती, ना आधी दिलेल्या विधानांशी मेळ जमत होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे केतनचा मृतदेह मिळून अंत्यसंस्कार होऊन सुद्धा सियाच्या चेहऱ्यावर दुःखाची कोणतीही खूण दिसत नव्हती. तिचे एक्सप्रेशन, तिचे हावभाव अगदी एकदम नॉर्मल दिसत होते. तेव्हा केतनच्या बहिणीचा संशय अजून गडद झाला आणि जेव्हा तिनं ही गोष्ट आपल्या वडिलांकडे म्हणजे विशाल अग्रवाल यांच्याकडे सांगितली, तेव्हा त्यांना सुद्धा काही कड्या जोडायला सुरुवात केली. विशालजींनी हे गोर केलं की गेल्या अनेक दिवसांपासून सुरुवातीपासूनच सिया सतत केतनला लोहगडला जाण्यासाठी फोर्स करत होती. वरून केतनला एक प्रोफेशनल ट्रॅकर होता. त्याचे अशा प्रकारे एखाद्या सामान्य ट्रॅकिंग दरम्यान त्या ठिकाणी खाली पडून जाणं हे काही नॉर्मल वाटत नव्हतं. हाच प्रश्न आता हळूहळू संशयात बदलत चालला होता आणि शेवटी अग्रवाल फॅमिलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी त्वरित इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. हीच ती वेळ होती जेव्हा इन्व्हेस्टिगेशनच्या हाती असे 2 मोठे एव्हिडन्स लागले, ज्यांनी या संपूर्ण घटनेची दिशाच बदलून टाकली. म्हणजे आतापर्यंत जो एक अपघात वाटत होता, त्याच्यामागे लपलेले सत्य हळूहळू समोर येऊ लागलं होतं. सर्वात आधी इन्व्हेस्टिगेशन दरम्यान एक CCTV फुटेज समोर आला, ज्या ठिकाणी पोलिसांना एक मुलगा सकाळी किल्ल्याकडे जाताना दिसतो. जरी ही गोष्ट मोठी नव्हती, अगदी नॉर्मल गोष्ट होती, कारण ज्या ठिकाणी खूप लोक ये जा करत असतात, पण या व्यक्तीवर पोलिसांचा संशय येण्याचं एक खूप मोठं कारण होतं. संशयाचं खरं कारण होतं त्या मुलाने घातलेली जाड हुडी आणि कॅप.
हे ऐकायला किरकोळ वाटू शकतं, पण त्या काळात लोहगडच्या आसपासचे तापमान 30 ते 33 अंशाच्या वरच होते. म्हणजेच कडक उन्हात इतकी जाड उडी घालून कोणताही नॉर्मल माणूस ट्रेकिंग करूच शकत नाही. तीही तेव्हा जेव्हा माहिती असेल की वर चढताना अजून जास्त गरमी होईल, घाम येईल, तेव्हा पोलिसांना लगेच समजलं की हा व्यक्ती उन्हापासून नाही तर सीसीटीव्ही फुटेज पासून लपतोय. हा चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न करत होता. अजून पोलीस या उडीच्या रहस्याचा छाडा लावतच होते की तेव्हा सियाचा कॉल डिटेल्स रेकॉर्डने पोलिसांचे होश उडून टाकले. रेकॉर्डवरून हे समजलं की सियाच्या नंबरवर जानेवारीपासून ते 18 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत एकाच नंबरहून जवळपास 2000हून अधिक वेळा कॉल्स आले होते. त्या 6 महिन्यामध्ये त्या व्यक्ती आणि सिया यांच्यात एकूण 238 ते 338 तासापर्यंत बोलणं चालणं झालं होतं. ही गोष्ट खूप संशयास्पद होती, कारण हा नंबर ना सियाच्या कोणत्याही फॅमिली मेंबरचा होता ना तिचा मंगेतर केतन अग्रवालचा. पोलिसांनी जेव्हा या नंबरची छानबीन केली तर नंतर समजलं की हा नंबर केतन चौधरी नावाच्या एका मुलाचा होता, जो पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील रहिवासी होता. योगायोग असा होता की चैतन्याच्या फॅमिलीचा सुद्धा त्या ठिकाणी मसाले आणि ड्रायफ्रूटचा बिझनेस होता, जो सियाच्या फॅमिलीचाच होता. आता पोलिसांसाठी काड्या जोडू लागल्या. तेव्हा उशीर न करता पोलिसांनी चैतन्याचे लाईव्ह लोकेशन आणि 18 जूनच्या सकाळचे टावर लोकेशन चेक केले. तेव्हा त्या ठिकाणी एक अजून शॉकिंग ट्विस्ट समोर आला. पोलिसांना समजलं की 18 जूनच्या सकाळी जेव्हा केतनचा मृत्यू झाला तेव्हा चैतन्याचे मोबाईल त्याच्या ऑफिस किंवा घरचे लोकेशन दाखवत होते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या चेतन त्यावेळी लोहगड किल्ल्याच्या आसपास उपस्थितच नव्हता. एक क्षण पोलिसांना वाटलं की कदाचित ती चुकीच्या माणसावर संशय घेत आहेत आणि चैतन्याचा या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही. पण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन अजून बारीकीने डीप ड्राईव्ह केलं गेलं तेव्हा पोलिसांसमोर एक असं सत्य आलं ज्याने पूर्ण प्लॅनच्या चिंध्या उडवल्या. कारण इन्व्हेस्टिगेशन दरम्यान पोलिसांना हे समजलं की चैतन्याने मुद्दाम आपला फोन ऑफिसमध्ये सोडला होता, जेणेकरून त्याला डिजिटल एलिबी मिळू शकेल आणि जगाला हे वाटावं की तो तिथे होता. आणि हो, किल्ल्यावर जाण्यासाठी त्यांनी एक खूप स्मार्ट मूव्ह चालली होती. तो आपल्या एम्प्लॉईचा मोबाईल सोबत घेऊन आला होता. आणि जेव्हा ही गोष्ट पोलिसांना समजली तेव्हा पोलिसांनी त्या एम्प्लॉईच्या नंबरचे लोकेशन काढले. नंतर ते थेट लोहगड किल्ल्याचे तिथे उपस्थित दाखवत होतं, ज्या ठिकाणी केतन आणि सिया उपस्थित होते. आणि इथूनच सिया आणि चैतन्याचा परफेक्ट मर्डरचा स्वप्न एका लिली ट्रॅपमध्ये बदलला. त्या आधारावर 23 जूनच्या रात्री साधारण 2 वाजता पोलीस चैतन्याच्या रेसिडेन्स भागात पोहोचतात आणि त्याला ताब्यात घेतात. रात्रभर चाललेल्या चौकशी दरम्यान चैतन्य जास्त वेळ काही स्वतःला सावरू शकला नाही. त्याने पूर्ण कट पोलिसांसमोर कबूल केला. चैतन्याच्या अटकेच्या सुमारे 5 तासानंतर सकाळी 7 वाजता पोलीस सियाच्या घरी पोहोचतात. तिला अजिबात अंदाज नव्हता की चैतन्य आधीच पोलीस कस्टडीत आहेत आणि सर्व काही पोलिसांना माहीत झालं आहे. त्या पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी सामान्य चौकशीच्या बहाणे तिला सोबत चालण्यास सांगितलं. सियाला वाटलं की ही फक्त एक रुटीन असेल, पण पोलीस स्टेशन पोहोचतात तेव्हा तिचा सामना चैतन्याशी करावा गेला. तेव्हा पूर्ण घटना समोर येऊ लागली. चौकशीमध्ये हे समजलं की सिया आणि चैतन्यच्या फॅमिली मार्केट यार्ड भागात एका सारख्याच ड्रायफ्रूट आणि स्पायसेस बिझनेसशी जोडलेल्या होत्या. याच दरम्यान सुमारे 1 वर्षापूर्वी दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. 22 वर्षाच्या चैतन्याला या नात्याला घेऊन खूप सिरियस होता. दुसरीकडे सियाच्या फॅमिलीचे संबंध केतन अग्रवालच्या कुटुंबाशी सुमारे 35 वर्ष जुने होते. घरच्यांना तिच्या अफेअरची काहीच माहिती नव्हती, पण फॅमिली स्टेटस, जुने संबंध आणि बिझनेस कनेक्शनमुळे तिचे लग्न केतनशी ठरवण्यात आले होते. सियाने सुद्धा उघडपणे या नात्याचा कोणताही विरोध केला नाही आणि फेब्रुवारी 2026 मध्ये एंगेजमेंट सुद्धा केली. केतनच्या फॅमिलीच्या मते त्यांना कधीच असं वाटलं नाही की सियाच्या मनामध्ये काही वेगळंच चाललं आहे किंवा कोणासोबत तिचं अफेअर आहे. ती नेहमी एक आदर्श सुनेसारखीच वागत होती, पण सत्य काही वेगळंच होतं. याच्यानंतर 5 जूनला तिने पुन्हा एकदा किल्ल्यावर जाण्याचा हट्ट केला. तो याच्यासाठी की तिने त्याला आपल्या मार्गातून हटवावं, जेणेकरून पुढे 6 जूनच्या वाली प्री वेडिंग शूटसाठी ती वाचू शकेल. खरं तर सिया कोणत्याही किमतीमध्ये केतनसोबत ते शूट करायचं नव्हतं. तिने फॅमिलीच्या दबावाखालीच लग्नाला होकार दिला होता, पण आपल्या प्रियकर चैतन्याला अस्तित्वामुळे तिला केतनसोबत कोणत्याही रोमॅन्टिक मोमेंटचा भाग व्हायचं नव्हतं. असो, जेव्हा 5 जूनचा प्लॅन फसला तेव्हा 6 जूनपर्यंत पोहोचली होती. त्या दिवशी सुद्धा बालीमध्ये होणाऱ्या प्री वेडिंग शूटसाठी ते मुंबई एअरपोर्टला जात होते. आणि पुढे काय झालं होतं हे मी तुम्हाला आता सांगितलंच आहे. ही किती मोठी स्ट्रॅटर्जी आहे. जे लग्न 25 नोव्हेंबर 2026ला राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 17 कोटीच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये होणार होतं, ते मातममध्ये बदललं आहे. पण केतनची सर्वात मोठी चूक कदाचित इतकीच होती की त्याने विश्वास ठेवला होता. आता माणसाने शेवटी काय करावं, कोणाला कशा प्रकारे संशयाच्या नजरेने पाहावं, कोणाला आपलं मानावं, कोणाला विश्वास ठेवायचा, आता हेच समजत नाहीये. म्हणजे हवं काय हा प्रश्न उरतो की शेवटी हवं काय. सो गाईज, याच्यापेक्षा जास्त मी अजून काही बोलणार नाही आणि मी पूर्ण प्रयत्न केला आहे तुमच्या समोर या केसला डीपपर्यंत कव्हर करून.
बाकी जर काही मिस्टेक आले असतील तर त्याच्यासाठी क्षमा मागतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.